श्रीरामपूर येथील 37 वर्षाचा तरुण अकबर रज्जाक तांबोळी हा श्रीरामपूरहून धुळ्याला जात असताना कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नरवर बसची वाट पाहत उभा होता। त्या ठिकाणी स्थानिक दुचाकी स्वारांचा धक्का लागला आणि किरकोळ वादाला सुरुवात झाली। छोट्याशा वादाचे रूपांतर मोठ्या वादात झाले। दुचाकी स्वारांनी टार्गेटपणा करत तांबोळी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। दरम्यान अकबर तांबोळी यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले। शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर तांबोळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यावेळी ते मृत झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले। रात्री ही बातमी शहरात पसरताच मयतांच्या नातेवाईकांनी कोपरगाव पोलीस स्टेशन आणि रुग्णालयात एकच गर्दी केली। परिस्थिती पाहता शिर्डी उपअधीक्षक सागर पाटील हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले। काही वेळातच कोपरगाव येथील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण दिसून आले। दरम्यान पोलिसांनी वेळीच दखल घेत आरोपींना अटक करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। तर त्याचबरोबर आरोपींवर भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल केले असल्याचे उपअधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले। कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक 17 फेब्रुवारी रोजी नईम तांबोळी यांचे भाऊ अकबर रज्जाक तांबोळी हे धुळे येथे जात असताना साईबाबा कॉर्नर येथे काही स्थानिकांच्या गाडीला धक्का लागला। त्यावरून त्यांचा किरकोळ वाद झाला। त्या वादावरून काही लोकांनी त्यांना मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्या अनुषंगाने कोपरगाव शहर येथे 32/2018 भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील आरोपींची नावं निष्पन्न करून आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांना सध्या चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सध्या पोलीस करत असून त्यांच्याकडे सखोल विचारपूस सध्या करणं सुरू आहे। मयत हा श्रीरामपूर येथील रहिवासी असून तो पिगमी गोळा करण्याचं काम करत होते ते आणि ते त्यांच्या पत्नी त्यांचं जे सासरवाडी आहे धुळे येथे जाण्यासाठी ते कोपरगावमधील साईबाबा कॉर्नर येथे उतरले होते। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे व चोख बंदोबस्त तैनात केला आहे। रात्री उशिरा 2 आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्यावर नाईम रज्जाक तांबोळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हाफिज शेख, SP 24 तास, कोपरगाव।